भागो मत दुनिया को बदलो. हे आंदोलन यशस्वी होईल असं वाटतं का तुम्हाला? सक्सेसफुल होईल असं वाटतं का? नहीं. सीजेपी को एज अ मूवमेंट जो वो बंदा प्रपोज कर रहा है उससे डिसएग्री करता हूँ. एज अ मूवमेंट अच्छा है. यशस्वी होऊ नाही तर न होऊ, मी इथं पोचलो. पेपर फुटी याच्यावर अंकुश क्षणात काय येऊ शकत नाही. ती लोक कसं बघते ते अवॉइड करते ते जगतं ते. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं लगावबत्तीवर. सरन्यायाधीशांची एक कॉमेंट आणि तिचा झालेला देशव्यापी परिणाम आज पुण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. पुणे विद्यापीठात आज कॉक्रोच जनता पार्टीचं प्रत्यक्ष आंदोलन होतो आहे आणि दिल्लीप्रमाणेच या आंदोलनालासुद्धा, पुण्यातल्या आंदोलनालासुद्धा तरुणांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे. आता ह्या तरुणांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, त्यांचं म्हणणं काय, हे आज प्रत्यक्ष आपण त्यांच्यासोबत बोलूनच जाणून घेणार आहोत. त्यामुळे चला पुणेकरांचं मत जाणून घेऊयात. पूर्ण होईल का? माझी सर्वांना विनंती आहे, जे मला मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर जे लोक व्यक्ती उभे आहेत त्यांनी प्लीज त्यांना जागा द्या. खाली पाठीमागच्या लोकांना दिसत नाही, तुम्ही खाली बसून घ्या. पत्रकारांच्या पाठीमागे जे थांबले ते साईडचे खाली बसा. तुम्ही खाली इकडे साईडला खाली बसा सगळे. कांग्रेस पार्टी को सपोर्ट कर रहे हो आप? सीजेपी को हाँ, नहीं क्यों नहीं कर रहे? नहीं आई इतने मीन लोग तो कर रहे हैं यहाँ पर. नहीं काफ़ी लोग कर रहे हैं एक्चुअली, बट इशू ये है कि रिसेंटली मुझे पता चला, पहले मैं भी इस मूवमेंट को सपोर्ट करता, मेरे को लगा ऐसा इंडिपेंडेंट मूवमेंट है, बहुत अच्छी बात है, इंडिया को ज़रूरत है इसकी. मतलब कम्प्लीटली आउटराइट ऐसे नहीं कर रहा कि नहीं बिल्कुल ख़राब हुआ है, ऐसा नहीं है. बट इशू मेनली है कि जो सीजेपी है उसकी स्टार्टिंग जिस बंदे ने करी है वो काफ़ी ज़्यादा क्लोज है एएपी का. एंड मनोज सिसोदिया के साथ जो है आम आदमी पार्टी के जो मिनिस्टर हैं उनके साथ काफ़ी क्लोजनेस थी. उसने लिंक्डइन की अपनी प्रोफाइल में भी लिख रखा था, इज अ लाइफ टाइम सपोर्टर एंड मेंबर ऑफ आम आदमी पार्टी. और जब सीजेपी वाला जो मूवमेंट है उसने ट्रैक्शन पकड़ा तब उसके बाद फिर उस बंदे ने अपना लिंक्डइन के प्रोफाइल ही डिलीट कर दिया. तो ये चीज़ इंडिपेंडेंट नहीं हो रही है. बट मैं पूरे एक उसके लीडर के चक्कर में पूरे मूवमेंट को क्रिटिसाइज नहीं कर सकते, क्योंकि एक्चुअली चीज़ सही हो जाए, भले ही उसकी स्टार्टिंग खराब है तो भी चल जाएगा. बट ऐसे में सीजेपी को एज अ मूवमेंट जो वो बंदा प्रपोज कर रहा है उससे डिसएग्री करता हूँ. एज अ मूवमेंट अच्छा है. कुछ लोग इस गाने की सच्चाई तुम सह नहीं पाओगे. जिसे आइडल मानते हो ये गाना उसी के लिए है. ना किसी नेता का कोई सपोर्ट है, अभिनेता का एक भी पोस्ट है. विद्यार्थी एकता, अरे जिंदाबाद जिंदाबाद, अरे जिंदाबाद जिंदाबाद. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. मित्र, काय नाव तुझं? प्रशांत. का आलायस या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला? कसं आहे, आजकाल आपलं जे जेनझी जनरेशन आहे या नवीन पिढीचे खूप सारे प्रश्न आहेत. आणि आजकाल जे वाढतं राजकारणात जे राजकारण चाललंय ते राजकारण राहिलंच नाही. त्याच्यामुळे असं वाटतंय की कॉक्रोच जनता पार्टीची खूप गरज आहे आत्ता. आणि त्याच्यामध्ये जर आपणच नाही आलो तर आपलं काही खरं नाही आहे. बरं, समजा आता अभिजित दीपके सरकार निवडणुकीला उभे राहिले, त्यांना मत देशील का? नक्की देणार, ऑब्व्हियसली. तुम्हाला आपल्यासमोर प्रश्न खूप आहेत. आता काय प्रश्न आहेत आपल्या देशासमोर? आपल्या देशासमोर प्रश्न हा आहे पहिला की मुलांच्या भविष्याचं जे आहे, मुलांना आज रोजगार नाही आहे. खरं तर आज ज्या IT कंपन्या आहेत, एका रात्रीत मुलांना घरी बसवायला लागतंय. त्याच्यानंतर जे पेपर होत आहेत, युनिव्हर्सिटी लवकर रिझल्ट देत नाही आहे. त्याच्यानंतर मुलांना आता माझं जर उदाहरण घेतलं तर युनिव्हर्सिटीचं टाईम टेबल आमचं कॉलेज संपल्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम झाल्याच्यानंतर 15 ते 20 दिवस युनिव्हर्सिटी टाईम टेबल देत नाही आहे परीक्षेचं. त्याच्यानंतर मुलांनी अभ्यास कसा काय करायचा, हे जे मॅनेजमेंट चाललं आहे याच्यावरती सगळ्यांचा प्रश्न उभा आहेच मोठा. ओके, हे आंदोलन यशस्वी होईल असं वाटतंय का तुला? नक्की होईल. आणि ते यशस्वी आपल्याला करायचं, ते जर सर्वांनी निर्णय घेतला आणि निश्चय केला तर ते नक्कीच यशस्वी होईल. जब जुल्म करेगा सत्ता के हथियारों से, जब जुल्म करेगा सत्ता के हथियारों से. टू सी द प्रोटेस्ट म्हणजे कसं चालू आहे ना, ऑल एव्हरीथिंग. लोकांना बघायला काय चाललंय, हा कंट्री कसं करते आहे. सपोर्टिंग पीपल, दॅट्स हाऊ इट इज. Yeah, same. पण हे आंदोलन यशस्वी होईल असं वाटतं का तुम्हाला? सक्सेसफुल होईल असं वाटतं का? नाही. का? ओके,
just because you're standing here and giving like ऐसे पूरा protest and all doesn't make change. You What makes actually okay. Suppose you have some strong people, you know strong people. That's where the change starts. If you're just you're just going on the road cleaning some stuff, that won't bring changes. People over here, they are saying that we have 22 million followers, we have surpassed BJP and all. They are doing on ground level. You are doing on online. Playing PUBG and actually joining army is a different thing. You know that, right? Yeah. What's the question? He's asking that will this work out or not? I think मैं मराठी में बोलूँ हा प्लीज अरे मराठीत बोलू अच्छा म्हणते का? मला वाटतं होईल कारण की नवीन जनरेशन आहे नवीन माइंड्स नवीन ओपिनियन्स अँड आय थिंक काउंटर चांगलं होतं लाईक सगळ्यांकडून बट आय थिंक चालेल वर्क होईल तुला काय वाटतं? हो मला पण वाटतं चालेल कारण वी आर हिअर ॲज अ फिमेल आय एम हिअर बिकॉज फेमिनिस्ट डेड प्रोटेस्ट सो आय फील दिस प्रोटेस्ट शुड वर्क आउट अँड द एज्युकेशन मिनिस्टर शुड डेफिनेटली रिझाइन. आपल्या देशासमोर सध्या आव्हानं काय आहेत असं काय वाटतं तुम्हाला? आपल्या देशासमोर काय काय चॅलेंजेस आहे असं वाटतं तुम्हाला? वेल आमच्यासाठी आता प्रॉब्लेम्स आहे की कोणी इंटरव्ह्यू देत नाही आणि म्हणतात की अनएम्प्लॉयमेंट आहे. अरे भावा जाऊन इंटरव्ह्यू तर दे पहिला. एक्झाम नाही देणार इंटरव्ह्यू नाही देणार आणि मला जॉब भेटत नाही हे सगळं असं कसं होणार. माझं मेडिकल फील्ड आहे पण मी JP मॉर्गनचा इंटरव्ह्यू द्यायला माझं झालं. मी एक दीड महिना तिथं काम करत होतो. मी आता माझं मेडिकल फील्ड आहे तेव्हा पण मी इंटरव्ह्यू दिला मी आणि माझं झालं होतं. आता किती सगळे स्टुडंट्स आहेत ते डिग्री त्यांच्याकडे डिग्री आहे पण त्यांनी इंटरव्ह्यू एक पण देत नाही. मी जेव्हा फर्स्ट ईयर होता सेकंड ईयर में होता मी आई यूज टू कीप ऑन गिविंग इंटरव्यूज़. मैं सिलेक्ट होता नहीं था बट एटलीस्ट प्रैक्टिस तो करने के लिए जाता था. बट आजकल यहाँ पे ये डिग्री नहीं करेंगे डिग्री करके देन दे आर लाइक दे आर गोइंग देयर एंड दे आर सेइंग कि वी आर नॉट गेटिंग जॉब्स एंड ऑल. वेल यू हैव टू step out, give exams, give interviews, you have to prepare for the interviews, that's when you get jobs. वरना ऐसे तुम खड़े होके बोलोगे हमको जॉब्स चाहिए ऐसे नहीं मिलता है. कोई कंपनी नहीं देगी भाई आपको, भगा देगी वहाँ से. स्किल्स नहीं है कुछ नहीं है भगा देगा कोई भी. जाओ तुम देखो मैंने देख लिया. आगे चलते होते शांत है सुनना चाहूंगा और फिर हम अभिजीत जी से सुनेंगे. जेनजी बाबा तुम्ही या आंदोलनाला आलात काय सांगाल या आंदोलनाविषयी? आंदोलनाला आलो कसं आहे एवढी जणांनी आत्महत्या केली तर निवदाव कावळा शिवला पाहिजे. कळलं आत्म्याला शांती लागली पाहिजे. त्यासाठी आपण उभे राहणं गरजेचं आहे. आपण समशनात राहतो इकडे तिकडे सेवा करतो सगळं त्याग करतो पण कुठंतरी आज म्हणलं समाजात यावं आजची हाजरी गरजेची होती म्हणून चेहरा दाखवला आपण इथं. तसं तर मी असं वाटतं का तुम्हाला? हां आंदोलन यशस्वी होईल असं वाटतं का? यशस्वी होऊ नाही तर न होऊ मी इथं पोचलो हे मला स्वतःला माहिती आहे. मी माझ्यासाठी आलोय. गरिबांच्या मुलांना एज्युकेशनसाठी प्रॉब्लेम होते तर यांनी सगळे स्कूल प्रायव्हेट केलेत. तर जे लोकल्स आहेत जे गरीब लोक आहेत तर त्यांना कसं काय चान्स. आणि बाबासाहेबांनी संविधान ह्याच्यासाठी थोडी बनवलेलं की आमिर बनवा गरीबाला गरीब ठेवा की ह्यांना मूर्ख बनवा की सिस्टीम चालवणारे त्यांचे पोरं यांनी शिकवतात ते ह्यांचे पब्लिक बाहेर शिकतात ते ह्यांनी आर्मी स्कूलमध्ये पोरं शिकवतात. आपल्या गरिबांसाठी यांनी काय चान्स नव्हता दिला आणि जे लढतात ते त्यांचा आवाज दाबला जात होता. म्हणजे सक्सेसफुल होईल असं वाटतं का? हो मग होणार ना. अजून वाढणार आहे. नाही झालं अजून अति करणार की वाढवणार. हे कसं काय थांबणार. कारण उलट आत्ताचे पब्लिक अवेअर आहेत. मला सगळे म्हणजे पर्सनली माझं बोलणं असं आहे की कॉन्शियसनेसची गरज होती की लोक कसं बघते ते अवॉइड करते ते जगतं ते. पण आता तसं नाही व्हायला पाहिजे. अजून लोकांनी जागृत व्हायला पाहिजे. आपण त्या सगळ्यांना जागृत करायला पाहिजे की आपल्यासोबत जो फसवणूक होतीये जी प्रत्येक नागरिक सोबत गरिबांसोबत सगळ्यांसोबत जी फसवणूक होतीये फक्त एज्युकेशन सिस्टीम पण नाही जो हॉस्पिटलवाला सिस्टीम आहे एज्युकेशनवाला आहे आर्मीवाले जॉबचं मध्ये केलं तर त्यांनी काहीतरी मोदींनी
त्याच्यामुळं लय लोकांनी जीव दिला. आर्मीचं प्रायव्हेट काहीतरी सीन केलं त्याच्यामुळं पण लय त्रास झाला. हळूहळू हे म्हणजे प्रोसेस यांनी आता एवढंच यांना बदलायला पण 10 वर्ष लागले. पण आपण जर सगळे युवा एकत्र झालो, आवाज न दाबता लढलो आपण सगळे, तर आपण या मुवमेंटला लय वरती नेऊ शकतो. म्हणजे आपल्या हातात देश बदलण्याची ताकद आहे आपल्या यंग जनरेशनमध्ये. आणि माझं त्यांना एवढाच मेसेज आहे की सगळ्यांनी कुणीच दाबू नका स्वतःचा आवाज, सगळ्यांनी बोला की या सगळे याच्यामध्ये सपोर्टिव्ह व्हा, सगळ्यांनी स्वतःसाठी लढा. असं नाही आहे की मुवमेंट चालू मी आलोय, या सगळ्या आपण स्वतःसाठी पण येतोय. येतो हा तेवढं जरी घेतलं तरी चालतंय. फक्त कमीत कमी 15, 20, 25, 30 सेकंदाची फुटेज स्टेडी होते बरं कमी सेकंद. अगर हमें उज्जवल भविष्य की तरफ जाना है तो शिक्षा और पर्यावरण ये दो मेरे मुद्दे हैं. शिक्षा और पर्यावरण मेरे मुद्दे हैं. सत्य और अहिंसा मेरे रास्ते हैं और न्याय और इंसाफ मेरी मंजिल है. इन्हीं कामनाओं के साथ मैं आप सभी का अभिनंदन करता हूं. शिक्षा जो कि किसी भी देश की नींव है, उस पर सबका लगाव हो, सबका दिलो जान हो. बघा, हे आंदोलन ॲक्च्युली अभिजित दिपके यांना आम्ही ओळखत पण नाही, पण त्याचा जो मुद्दा आणि त्याने जो उचललेला विषय आहे तो आमच्या सगळ्यांच्या आयुष्याशी संबंधित आहे. आज माझा मुलगा अनहद हा इयत्ता 7वीला आहे. म्हणजे याचं भविष्य पुढे काय असणार आहे आणि त्या भविष्यासाठी आम्ही आज इकडे आलेलो आहोत. जो शिक्षणाचं बाजारीकरण तर सुरूच आहे आपल्या देशात, पण आता इतका घाणेरडा प्रकार झालेला आहे की जवळजवळ किती मला वाटतं 80 वेळा पेपर फुटी झाल्या असेल 10-12 वर्षांमध्ये. पण हे निगरगट्ट सरकार त्याच्यावर काहीच उपाययोजना करत नाही आहेत आणि इतकं बिनधास्त आहेत की म्हणजे आम्ही काहीही करू, तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही. इतकं हुकुमशहा झालेलं ही व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला लोकशाही पद्धतीने जर कोणी आव्हान देत असेल न्यायासाठी, तर त्यांच्यासोबत उभं राहणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत, सांताक्रूज कलिना युनिव्हर्सिटी इथून आलेलो आहोत. पण अशा प्रकारच्या आंदोलनानंतर बदल घडेल असं वाटतं का तुम्हाला? बघा, प्रत्येक आंदोलनातून बदल घडतच असं नाही आणि घडणार नाहीच असं सुद्धा नाही, पण आंदोलन झालं पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीच्या विषयी बोललं पाहिजे ना. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बाबासाहेबांनी संविधानामध्ये जर दिलेलं आहे तर तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. जिथे जिथे अन्याय होईल, नुसतं विद्यार्थी नाही, कामगारांवर, महिलांवर, आदिवासींवर, शेतकऱ्यांवर जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे त्या अन्यायाविरुद्ध आपण बोललं पाहिजे. देशासमोरची आव्हानं काय वाटतात तुम्हाला आत्ताची? आता तर सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे की जगायचं कसं, म्हणजे स्वतंत्रपणे आम्हाला जगता येईल का? जर आम्हाला ह्या देशात संविधानानं स्वातंत्र्य दिलेलं आहे तर ते स्वातंत्र्य अबाधित आहे का मुळात? तर त्या स्वातंत्र्यासाठी लढायचं आहे. आणि स्वातंत्र्य अबाधित राहिलं ना तर बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील. पण इथे स्वातंत्र्यावरच बंदी घालण्यात येते. कीच मला वाटतं की आंदोलन झालं पाहिजे, आवाज उचलला पाहिजे. आज मी आणि संदेश पार्टनर आहोत, आमच्या मुलाला घेऊन आलो आहोत आम्ही. आधी असं वाटलं की ह्याला घेऊन जाणं योग्य आहे का, पण म्हटलं नाही, कारण प्रश्न ह्याच्या भविष्याचा आहे. तर त्याला हे आत्तापासून कळलं पाहिजे. म्हणजे आम्ही बाकी जण म्हणतो की कार्यकर्ते आणि पॉलिटिशियन्स जे आहेत ते मुलांना अमेरिकेला पाठवतात आणि आपण इथे लढत असतो. आम्हाला वाटतं त्याला हे आत्तापासून कळू दे की पुढची लढाई काय, आणि म्हणून आम्ही इथे आज आलो आहोत. कारण माणूस म्हणून जगायचं कसं हा प्रश्न सोडवताच येत नसेल तर घरी बसून काय करणार आहे आपण? आणि किती मागण्या काय? मागण्या ह्याच आहे की सगळ्यात पहिली गोष्ट माणूस म्हणून स्वीकारा. ते हिंदू, मुस्लिम आणि दलित हे सगळं बाजूला राहू दे. महिलांचा तर आणखीनच वेगळा प्रश्न आहे, आम्ही तर त्या सगळ्यांमध्ये अजून खाली येतो. त्याच्यामुळे माणूस म्हणून स्वीकारा. आणि दुसरं शिक्षण. बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय पर्यायच नाही आहे. पण आज शिक्षणाचं काय आहे? म्हणजे 10वीला मला ह्याला ट्युशनला मी पाठवलं नाही अजून, कारण 1-1 लाख फी आत्ता आहे. तर ती नाही परवडू शकत आहे. कारण नोकऱ्या गेले 2 महिने जर एखादी व्यक्ती नोकरीला नाही आहे तर घर कसं चालणार आहे?
आणि ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम, प्रत्येक ह्याच्यात कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आली. आम्ही मुंबईहून आलोत, BSTच्या 2 दिवस न्यूज चालल्या आहेत. BST आमची सगळ्यात बेस्ट सुविधा होती. आम्ही सगळी म्हणजे आम्ही लहानपणापासून शाळेला, परीक्षेला BSTने प्रवास केलेला आहे. पण आज ह्या बातम्या ज्या येत आहेत ॲक्सिडेंटच्या काय येत आहेत, कारण कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणि एक्झॅक्टली म्हणजे शिक्षण जर व्यवस्थित हवं असेल, जे शिक्षण मंत्री आहेत, जे ती सत्ता चालवणारे लोक आहेत, ते शिक्षित नाही आहेत आणि ते स्वच्छ नाही आहेत, तर शिक्षणाचा खेळखंडोबाच होणार आहे. सो त्याच्यामुळे शिक्षण हे स्वच्छ द्या आम्हाला. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे काहीच स्वच्छ नाही आहे आता. संदेश फक्त घाणेरडं म्हणाला, मी म्हणेन गलिच्छ चालू आहे सगळं. ना खाण्याची सोय आहे, ना कपड्यांची सोय आहे, ना रोजगाराची सोय आहे, कसलीच सोय नाही आहे. पण ॲटलिस्ट शिक्षेपासून सुरुवात करा. सो आजची मुख्य मागणी हीच आहे की त्या धर्मेंद्रचा राजीनामा झालाच पाहिजे. ॲक्च्युली मला आधीच माहिती होतं की फक्त नीटचं पेपर लीक झालेला आहे आणि अजून बातम्यांवर काही ट्युशन्स वगैरेवर आरोप वगैरे लावत होते. नंतर मग मला समजलं की असं पण काहीतरी चालू आहे. नंतर मला माझ्या आईबाबांनी सांगितलं की असं असं झालेलं कोर्टमध्ये वगैरे, आणि बस मी बघतोय. फ्युचरबद्दल काळजी नाही वाटत काय सगळं बघून? काळजी तर आहेच ऑलरेडी. म्हणजे मी 2-3 वर्षापासून ओळखतोय की नक्की काय चालू आहे, किती फ्रॉड्स वगैरे चालू आहेत. एक गाणं बोल, एक मुकडा. चालेल बोल. भागो मत दुनिया को बदलो, मत भागो दुनिया को बदलो, कल भी तुम्हारा था कल भी तुम्हारा है, सब मिलजुल कर बाजू कस लो, भागो मत दुनिया को बदलो. तर मित्रांनो, ही होती पुण्यातल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची ग्राउंड रियालिटी. इथल्या अनेकांनी आपापल्या भावना, आपापली मतं प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता सरकार याकडे कसं बघतं, प्रशासन याकडे कसं बघतं, उर्वरित देशभरातले नागरिक याकडे कशा प्रकारे बघतात आणि या चळवळीचं, या आंदोलनाचं भविष्य काय असेल हे आता येणारा काळच सांगेल. तुमच्या या आंदोलनाविषयी काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच ग्राउंड रिपोर्ट्स बघण्यासाठी सबस्क्राईब करा लगावबत्ती.